मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात घडला। यामध्ये एक जण ठार झालाय तर 4 जण गंभीर जखमी आहेत। रत्नागिरीतील हातखंबा गावाजवळ हा भीषण अपघात झालाय। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलंय। कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची 8 गाड्यांना धडक बसली आहे, त्यामुळे हा अपघात झाला। मंत्री उदय सामंतांनी अपघातस्थळी भेट दिली आहे। हा मुंबई गोवा महामार्गावरचा एक भाग आहे जिथं मागच्या वेळी देखील ॲक्सिडेंट झाला होता, आता देखील ॲक्सिडेंट झाला आहे। आणि याच्यामध्ये ठेकेदारानं पूर्वी या रस्त्याच्या बाबतीमध्ये जो वेळकाढू धोरण केलं होतं, त्याच्यानंतर आता सबलेट केलेलं काम हे काही कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करत आहेत। पावसामुळं असेल किंवा अन्य काही बाबीमुळं असेल, संपूर्ण रस्त्याला ह्या 2 किलोमीटरमध्ये खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये गाडी कदाचित लोडची आवरत नाही आणि दुर्दैवानं आज त्याच्यामध्ये एक 23 वर्षाचा मुलगा देखील मृत्युमुखी पडलेला आहे।